ते आता केदारनाथचं दर्शन करून माणगावला जाणार आहे आम्ही. तुम्हाला माणगाव पण दाखवतो. मग भेटू पुढे दुकानावर. बघा तर आता मी बद्रीनाथचं दर्शन करून माणगावसाठी चालले. तुम्हाला पण दाखवतो माणगाव लास्टचा गाव. पहिला लास्टगाव बोल, आता पहिला गाव बोलतात भारतातला. आणि माझ्यामागे कॅम्प आहे, दाखवतो तुम्हाला. ही बघा पण दाखवतो माणगाव. क्योंकि 100 जगह घूमे, कोई पौष्टिक देता है, कोई देता है, काय इथं माणगाव समोरच सरस्वती नदी आहे, ते तुम्हाला दाखवतो. भारतामध्ये एकच नदी आहे ती सरस्वती नदी, इथे माणगावमध्ये. तुम्हाला दाखवतो मी. मी आता सरस्वती नदीवर आले. ते मंदिर पण आहे सरस्वती देवीचा, ते तुम्हाला दाखवतो माझ्या मागेच आहे. आणि माझ्या खाली बघा तुम्ही. अच्छा, यहाँ पे सरस्वती नदी का उद्गम स्थल है। यहाँ पे यहाँ से सरस्वती नदी निकलती है और ये सरस्वती मंदिर बना हुआ है। ठीक है, यहाँ से निकल के 200 मीटर आगे जाके अलकनंदा और सरस्वती का संगम है, उसको कहते हैं केशव प्रयाग। वहाँ पर सरस्वती का नाम खत्म हो जाता है, अलकनंदा का नाम शुरू हो जाता है। कहते हैं कि व्यास जी ने उनको श्राप दिया था। जब व्यास जी बोल रहे थे, गणेश जी लिख रहे थे महाभारत 18 पुराण, उनके बोल लिखने में यहाँ पे थोड़ा विघ्न हो रहा था। सरस्वती माता का शोर हो रहा था ना, यहाँ पे डिस्टर्ब हुआ उनको। व्यास जी ने उनको श्राप दिया था कि आपका कुछ पानी पाताल हो जाएगा, उसमें प्रयागराज में दिखता है पानी। और दिखता ऐसा नहीं कि पानी कहाँ से अंदर जा रहा है, जो नदियों का संगम है। छोड़ा था सामान बाद में होता ना। चला तो आम्ही पोहोचले हिंदुस्तान की प्रथम दुकान, भारतातली प्रथम दुकान. कोलकाता जायचं असेल तर हा रस्ता आहे, इथून तुम्ही 5 किलोमीटर जाऊ शकता. वसुधारा स्वर्गरोहण मार्ग. फायनली माझं दर्शन झालं सरस्वती नदीचं, आणि ते मंदिर पण आहे. आणि माझ्या मागे कमानी बघा तुम्ही, ती स्वर्गात जायची कमानी आहे. आणि भारताचं पहिलं दुकान तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये. जर मी दाखवलेच तुम्हाला, तर मी परत दाखवतो तुम्हाला.
तर मी आता श्री वेद विहार गुफाजवळ आले. सत्यपर धीमहित गुफा पण दाखवतो. तर भारतातलं पहिलं गाव मानगाव कमानी तुम्हाला दाखवतो. तरी पण मी भारताचं प्रथम गाव फर्स्ट विलेज हा बघा. सर बद्रीनाथ चोरून मी दर्शन करून माणगावमध्ये आलो. माणगाव हा भारतातला पहिला गाव आहे आणि तिथून मी माणगावमध्येच सरस्वती देवीचं मंदिर आहे तिथे दर्शन केलं घेतली आणि माझा ब्लॉग मी इथेच एंड करतो. नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू. जय शिवराय. बाय.